अरे बापरे, काय बाबा लयच भारी कंपनी दिसत आहे. इथे तर नोकरी लागल्यावर राजूला लयच भारी बाबा. अरे बापरे, लयच भारी बाबा. काय कंपनी आहे बाबा, मोठी लट. राजू, इथे नोकरी लागल्यावर लयच भारी बाबा तुला तर. एक शंभर काम आहे मग आता. अरे नाव आले का बघा ती राजूचं. इंटरव्ह्यू साठी विचारा मॅडमला त्या. मॅडम, हो मॅडम. अहो आम्ही इंटरव्ह्यू साठी आलोय. लांबून आलो बोले. इंटरव्ह्यू किती वाजता आहे आमचा? काय नाव आहे तुमचं? हा, माझं होय. डब्ल्यू आहे हो, डब्ल्यू नाव आहे माझं. अरे अरे, असं कसं नाव आहे रे बघ, डब्ल्यू. हे विषय का काही डब्ल्यू नाव ठेवले? अहो त्याचं नाव डब्ल्यूच आहे हो. त्याच्या बापाने ठेवले तसलेच नाव. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर? इंटरव्ह्यू कधी सांगा आम्हाला. बरं बरं बघते. ह्याच्यामध्ये तर तुमचं नाव रजिस्टर दिसणार झाले बघा, डब्ल्यू नावाचं. कोणाचं नाही का इंटरव्ह्यू? अहो माझा नाही इंटरव्ह्यू, ते आमच्या राजूचा आहे. राजू नाव आहे का बघा, मी उभं सोबत आलोय त्याच्या. हो हो हो, राजू नाव आहे. बरं बरं, किती वाजते मग आता इंटरव्ह्यू? काय नाश्ता वगैरे आहे का आम्हाला? नाश्ता नसते आमच्यात, फक्त इंटरव्ह्यू राहते बघा. चांगलं आहे बाबा तुमचं. तुमचं काय शिक्षण झालं हो? आम्ही सांगू शकत नाही हो शिक्षण आमचं. काय बाबा, अहो आम्हाला पण पुढचं भविष्याचं बघायला येते, नोकरी लागते का म्हणून शिक्षण विचारलं हो. काय झालंय तुमचं? असे मोठे मोठे डोळे घेऊन उभा बसला. शिक्षण तरी सांगा की मग. मला पण पुढे नोकरी लागते का नाही असं बघायला येते हो, म्हणून म्हणलं, दुसरं काय नाही. नाही नाही, सांगू शकत नाही आम्ही. जवात बसा. अरे बाबू, छोटू काय करतो बाबा? काय नाही रे, मॅडमला बघतोय. मॅडम इंटरव्ह्यूला घेते का बघतो, मला पण नोकरी लागू शकाल असं आहे बघ. अरे नोकरी चल, ते रागात द्यायच्यात मॅडम. चल बाबा, अहो खायची पिची का तिचा. चल चल माझं चल. मॅडम रागात आहो का तुम्ही? हा, जेवण करून आले का तुम्ही? डबा आणला असेल तर सांगा मला, आम्हाला लय भूक लागली का. जेवाय पण नाही म्हणते, नाश्ता नाही म्हणून इंटरव्ह्यूला आलेल्या पोरांना. आम्ही दिवसभर असंच बसावं का? दाबून गावातून आलेला असतो, खेड्यापाड्यातून. असं नसते बघा, एवढी मोठी कंपनी आहे काचाची, नाश्ता नाही म्हणल्यावर कमाल आहे बघा. नाश्ता वगैरे नसते रे आमच्यात. तर पोरांची इंटरव्ह्यू घेतात आम्ही नोकरीसाठी. नोकरी लागल्यावर डबे घेऊन यायचे राहते, घरचे ती पण. इथे नसते डबे वगैरे. अहो मग तुम्ही डबा आणला असेल की मॅडम, मला लय भूक लागली हो, इंटरव्ह्यूला जायचं मला. द्या की मग थोडा डबा. काय पोर आहेत बाबा. अरे नाही रे, मला जेवायला लागते आता. 12 वाजत आलेत, जेवायचा टाइम झाला आमचा. अहो तुमचा जेवायचा टाइम झालाय, आमचा नाश्ता नाही अजून. असं नसते बघा, आम्ही पण नोकरीला लागल्यावर इथं असं करता का मग? चल रे बाबा चल, मग सगळं जायचं आपलं, राजूची नोकरी जायची. चल इंटरव्ह्यू देऊ राजूचा. अरे राजू, आत येऊ का विचार रे आधी ही बाबा. आत येऊ का सर? आता पर मध्ये आला आणि आता विचारतो की आत येऊ का म्हणून. काय पोर आहेत बाबा, बाहेरूनच विचारत राहते दारातून. अहो सर नवीन आहे होतो, त्यालाच नाही माहीत अजून. अहो सर बसू का मी आता? बसला आता ना, आता विचारतो काय पोरं आणलीत बाबा इंटरव्ह्यूसाठी. अहो सर काय पोर आहेत म्हणजे? अहो कामाला आम्ही लई खंबीर आहो, एवढं नका टेन्शन घेऊ. तुम्ही कसं वाढले तर जाडी वाढली तुमची, त्याच्यापेक्षा आम्ही तर भारी होतो. कामं करता पळपळू पळपळू. बरं बरं, नका लय बोलू. इंटरव्ह्यूसाठी कोण आले आता याच्यातलं? मी आलो सर इंटरव्ह्यूसाठी, माझे मित्र आहेत. तुम्ही बाहेर चला मग आता, इथे नका थांबू. अहो सर आम्ही इथेच थांबतो हो, घाबरते ते आमचा मित्र, त्याच्यामुळं आम्ही इथेच थांबावं लागते. तर सोडून जायला जमत नाही आम्हाला. थोडं ॲडजस्टमेंट करा की तुम्हीच. अरे काय लय का असं करतो, त्याचा इंटरव्ह्यू आहे तू कशाला थांबवतो रे? जाऊ देऊ सर, घ्या आता. बरं बरं जाऊ दे आता, प्रश्न विचारतो. अरे नाव काय तुझं? माझं नाव राजू आहे हो, राजू. बरं बरं, आता इंग्लिशमध्ये सांग. व्हॉट इज युअर नेम? माझ्याकडे नको बघू रे, समोर बघून उत्तर दे बाबा. माझ्याकडे काय आहे, माझ्या तोंडावर काय लिहिली का? तुझं नाव लिहिली का? असं नको करू मित्रा, तुझं नाव विचारते ते डबल अजून इंग्लिशमध्ये. माझं नाव राजू आहे हो, किती तर सांगू आता मी. अरे बाबा इंग्लिश येत नाही का तुला? अहो सर हा महाराष्ट्र आहे, मराठीत चालते फक्त, इंग्लिश बोलत नाही हो आम्ही. कामामध्ये तेवढं करतोय काम इंग्लिशमध्ये, पण बोलत नसतो आम्ही, मराठीतच बोलत असतो. तुम्ही काय इंग्रजांचे आहेत काय? मराठीत बोला की गप्पू म्हणा.
नाही इंग्लिश येत असल्याने सांगत आहे घरी घेऊन मोठे डोळे घेऊन म्हणजे घे इंटरव्ह्यू जरा मित्राला आमचा आता जर लग्न जमलंय त्याचं असं नका करू काय बरं बोलत बाबा पोरं एक नंबर बघा मॅडम असं मॅडमला पण बरं बरं आता 12 आणि 12 किती सांगा. 12 12 होय सांगतो. अरे माझ्याकडे का बघतो राजू बेटा असं नको करू बाबा. माझ्या तोंडावर लिहिले काय 12 12 किती तिकडे समोर बघून उत्तर दे का तुझ्या संग येणार नाही मी नोकरी लागल्यावर असं का तुले का. हो सर तुमचं नाव काय आहे तुमचे शिक्षण काय झाले सांगा बरं तुम्हाला. अरे माझं शिक्षण सांगू शकत नाही तुला मी. तसंच मग सर त्याला पण 12 आणि 12 किती ते सांगू शकत नाही असं राहते बघा आमचं बी. असं राहते होई. असं राहते बाबा शिक्षण काय तुमचं सांगा मग आम्हाला पण नोकरी करायला जमते मग. ओ मॅडम अहो भूक लागली हो नाश्ता वगैरे आहे का बघा की चला बोलून लयच भूक लागत आम्हाला हो. नाश्ता वगैरे नसते आमच्यात असा करू आता थांबा थोडा वेळ. अहो आम्ही थांबायला दिवसभर तयार आहे पण नाश्ता लागते हो आम्हाला. आमच्या गावाला लांब आहेत खेड्यापाड्यात आहेत राहतो आम्ही दिला म्हणा हो एवढं माहिती आहे एवढं उपकार करावं आमच्यावर नाश्ता देऊन दुसरं काय मागत नाव आम्ही. बरं बरं बघते मजा ते सरला बघते. अहो बघू फिरून नका हो आता आम्हाला नाश्ता घेऊनच या तुम्ही जा जवळ तिकडे जवळ हॉटेल असलं तर बघा पैसे तुम्हाला मी नोकरी लागले देतो पैसे नसतील तर कंपनीकडं जावा पण म्हणा. सर त्या बाई नाश्ता मागते बोला. नाही 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 म्हणाले सर हे तर ढिलं काही कामाचं नाही बाबा. ह्या काय इंटरव्ह्यू घेते 12 आणि 12 किती म्हणते काय इंटरव्ह्यू घ्यायला शिकले आणि नाश्ता नाही म्हणते आम्हाला ढिरी सुटून आपण खाऊन खाऊन असं राहते होय आलेल्या लोकांना पोरांना नाश्ता देणार नाही. चल रे राजू चल नको या कंपनीत काम करायचं आपण चल. अरे थांबा रे पोरांनो जाऊ नका थांबा गरज आहे आम्हाला कंपनीला एम्प्लॉईची. गरज आहे तर मग दुसरे बोलून घ्या की मग आम्हाला येऊ शकत नाही आम्ही त्याचा आम्ही दुसरी कंपनी टाकणार आहे नवीनच आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतो मग जमते का मग. आमच्यात नाश्ता राहते बघा नंबर 1 आम्ही खेड्यातले लोक आहो आम्हाला आधी जेवायला लागते नाश्ता लागते मग बाकी सगळं असं राहते बघा आमच्याकडे. हो तुम्ही कंपनी टाकलं तर मी येते बरं नोकला हो या की तुम्ही आणि ह्या ढिलेला नका